19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा जो आहे तो 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल, जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो, त्याच शेतकऱ्यांना नमोचा लाभ जो आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात येतो। कारण पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाची योजना आहे पीएम किसान योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये रक्कम दिली जाते। आणि याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये देखील लाभार्थी शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला देण्यात येतात। म्हणजे नमोचे 6,000 आणि पीएमचे 6,000 अशा प्रकारे 12,000 रुपयाचा लाभ वितरित करण्यात येतो। राज्य शासनाकडून आता या ठिकाणी पहा, नमोचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तुम्हाला माहीत असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये असे शेतकरी आहेत ज्यांना पीएमचा लाभ मिळालेला आहे, परंतु सगळ्यात मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला या महिन्यामध्ये, आणि यामध्ये 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना जे आहे ते बाद करण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र यादीतून त्यांना वगळण्यात आलेला आहे। आणि वगळण्याचं कारण काय आहे, तर वेगवेगळी कारणं सरकारने जाहीर केलेली आहेत। त्यामध्ये एकाच कुटुंबातील जर 2 व्यक्ती लाभ घेत असतील, समजा पती आणि पत्नी दोघंही योजनेचा लाभ घेत असतील, तर यामध्ये एकालाच फक्त पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि एकाला वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अशा महिलांचा देखील समावेश आहे ज्यांच्या नावावरती जमीन आहे, त्या इतर योजनांचा लाभ घेतात। अशा अनेक कारणांसह 2.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून। मग आता पीएमचा हप्ता मिळालेला आहे, नमोचा बाकी आहे। नोव्हेंबरच्या 19 तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये पैसे येणं अपेक्षित होतं, परंतु पहा आणखीन हप्ते आल्याला म्हणजे 8वा जो हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आचारसंहिता लागलेली आहे निवडणुकांची, त्यामुळे या ठिकाणी पहा हा हप्ता आता वितरित कधी होणार, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे। आता याच तारखेसंदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमोचा जो 8वा हप्ता आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कधी जमा होणार, शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे का? तर राज्य शासनाच्या माध्यमातून आणखीन ऑफिशियल जी तारीख आहे त्याचं जाहीर किंवा ती तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, डिक्लेअर करण्यात आलेली नाही, पण अंदाजितपणे अपेक्षित आहे की नोव्हेंबरमध्ये हा हप्ता येणार नाही। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 तारीख पासून पुढे 7 तारखेपर्यंत, म्हणजे 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान हा नमोचा 8वा हप्ता लाभार्थ्यांना दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। पहा, अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की नमोचा जो 8वा हप्ता आहे तो 4 डिसेंबर ते 7 डिसेंबरच्या दरम्यान वितरित केला जाईल। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येईल। सध्या निवडणुकांचं वातावरण राज्यामध्ये सुरू आहे, तुम्हाला माहीतच असेल, त्यामुळे हा हप्ता जो आहे तो थोडा लांबणीवर पडत आहे, परंतु काळजी करू नका, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती आहे। आता ऑफिशियल जर तारीख आली किंवा या हप्त्यासंदर्भातली कुठली नोटिफिकेशन आली, महत्त्वपूर्ण माहिती आली, तर मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।